आणि रणजित भाडोत्रे त्रिमूर्ती केसरी उल्लेख केला चुकीचा आहे. 2003 ला भारत पाकिस्तान झालं, 2003 ला प्रथम रोहित पटेल आले. धक्का किस्सा फौजदारी किस्सा असे किस्सा नावाचे माऊली जमनाळे मान भारत केसरी किताबाचा मानकरी आणि मंजित खत्रे भारत केसरी हरियाणाचे होणार. त्यानंतर शिवाज चव्हाण राष्ट्रीय विजेता आणि रणजित भाडोत्रे त्रिमूर्ती केसरी. प्रारंभाला चक्री पटकडून बॉलर पिच एकना ताबा घेतलेला आहे. आणि गिरीश भाऊ, या महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक इतिहास वेगळा बर का. एक टपरी चालक या महाराष्ट्राचा कॅबिनेट मंत्री होऊ शकतो. एक रिक्षा चालक या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतो. आणि एक चहाच्या टपरीवाला या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. हा राजकीय क्षेत्र होऊ शकतो. एक बालारपिकचं उदाहरण आहे. खरंय 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 खरंय. बालारपिकचं मी आठवणानं नाव सांगतो. बालारपिक हा करमाळा तालुक्यातला छोट्याशा गावातला पहिला. वडिलांनी सांगितलं अंधळकर आबा गेले. 8 दिवस आबा आधी गेले आणि हो वाघ महाराष्ट्र केसरी झाला. फार मोठा इतिहास आहे मंडळी. अर्जुन पुरस्कार गणपत आबा अंधळकर हिंद केसरी पैलवान. आणि त्यांनी सांगितलं जायच्या अगोदर हा माझ्या हातचा शेवटचा महाराष्ट्र केसरी पैलवान. आणि बालारपेक्षा महाराष्ट्र केसरीला आणि जगताचा निरोप घेतला. अर्जुन पुरस्कार 2007 आणि 2008 डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आबांचाच महाराष्ट्र केसरी. 2018 महाराष्ट्र केसरी बालारपिक आबांचाच महाराष्ट्र केसरी. पण परमेश्वरानं खरं सांगतो जुनं ते सोनं संपवलं. भाऊ, जातीचा उल्लेख केला चुकीचा आहे. बालारपिक एका जातीने मुसलमान, परंतु त्याच्या वडिलांना पंढरीच्या पांडुरंगाला नवस केला. माझा मुलगा महाराष्ट्र केसरी होऊ दे, मी आनंदीच्या पंढरपूर पायी वारी करणार म्हणून. आणि ताबा घेतलेला, छातीचा बोजा पाठीवर टाकलेला, डाव परतीला चालू झालेला. अरे हम भी किसी से कम नहीं, देखो मगर प्यार से. प्रत्येक जण कुस्ती करायला झालेला असतो, पण कोण तिचे मडके हवे. नुसतं बघून जाऊ नका, टाळी वाजवून समाधान मानू नका. घरात सुद्धा आपले एक पैलवान तयार करा. कशासाठी तयार करा? कुणा हात उघडण्यासाठी नाही, वरच्या वर हात कटवण्यासाठी पैलवान तयार करा. आपला धबधबळे असते. गिरीश भाऊ महाजनसारखे मोठी माणसं, देवळाच्या जिंतरामभाऊ महाजन असते, चिराग पाटील असते, पाटील असते. आणि मला उभी करण्याचा योग या खानदेशाने केलेला आहे. मी त्यांचा मनापासून त्यातून बसण्याचा प्रयत्न आहे. जबरदस्त लांबीला होता, एक लंगी घालण्याचा प्रयत्न होता. त्यातनं बालारपिकला त्यांना चकवा दिलेला, बचलेला, बच गया लेकिन पकडा गया. बालानं ताबा घेतला, सोनो घोडा घोमटा देखला, ताबा घेतलेला, छातीचा बोजा पाठीवर टाकलेला, डाव सुंदर करण्याचा प्रयत्न आहे. यानंतर कुस्ती लागणार आहे. माऊली जमनाळे मान भारत केसरी किताबाचा मानकरी आहे आणि मंजित खत्रे भारत केसरी आहे. आप अंदर चले मंजित. सत्येंद्र मलिक भारत केसरी हरियाणा विरुद्ध योगेश पवार तयारी लगा. कमालजी धूमचड़ी रुस्तुम हिंद पंजाब विरुद्ध विक्रांत कुमार राष्ट्रीय विजेता हरियाणा. भूपेंद्र सिंह भारत केसरी पंजाब विजय दिल्ली. आपण ही तयारीला लगा. शाबाश. ज्यांना पुकार दिले ते पैलवान तयारीला लगा. खरंच तयारीला लगा. बराच वेळ झालेला. दुपारी 12ला मैदान चालू झाले. रात्रीचं 9 वाजलेलं आहे. अजून 2-2.5 तासाचा कार्यक्रम आहे. अख्खन भारताच्या कानाकोपऱ्यातून तेव्हा भाव केसरी कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी कुस्ती शौकीन उपस्थित आहे. वेळेत तुम्ही आला, वेळेत कुस्ती केली तर वेळेत घरी जाता येईल.
नोंद घ्या. हो खरोखर जनता जनार्दनाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. याला वाटतंय गिरीश भाऊ खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. मी नुसत्या तुला शोधण्यासाठी आलेली आहे. 77 माऊली आलेला म्हणजे छत्री आलेला. यानंतर शिवाज चव्हाण आणि रजत फाडोत्रे त्रिमूर्ती आपणही तैरला लागायचा आहे. पहिला सत्येंद्र मलिक भारत केसरी हरियाणाचा योगेश पवार उपमहाराष्ट्र केसरी पैलवान आहे. ताबडतोब आपणही तैरला लागायचा. आज खरोखर जामनेर नगरीसाठी एक महत्वाचा दिवस आणि चांगला दिवस आहे. भाऊ तुमच्या जामनेर अनेक दिवस चांगले असते. पुढे चांगल्या दिवसातला चांगला दिवस म्हणजे धन्य सोन्याचा दिन वृक्ष अमृताचा धन. आज सोन्याचा दिवस खरे असताना या जामनेर नगरीला उजळलेला आहे. महाराष्ट्राच्या भारत देशाच्या काळ्या कोपऱ्यातून आयोजक आणि संयोजकाचं कौतुक आहे. असंख्य कुस्ती शौकीन इथं आलेले आहे. जगतात ते कीर्तिमणी पैलवान इथं आलेले आहेत. नव देशातील पैलवान इथं बोलले आहे. हे सोपं नवा वर्षाला महाराष्ट्रातून याच रोहित पटेलनं अनेक कुस्त्या केल्या. रेकॉर्ड माझ्याकडे आहे. 2003 ला भारत पाकिस्तान झालं. 2003 ला प्रथम रोहित पटेल आले. 11 वर्ष वारण्याला लढले. सुंदर एकेरी पट काढलेला. नाव त्याचं बालारफिक शेख आहे. त्या गावाचं नाव आहे एकेरी पट. त्यात निघण्याचा प्रयत्न सोनूचा आणि खिल्ले तोडून निघाला सोनू कुमार. गावाचं नाव खिल्ले आहे. भाऊ कुस्तीमध्ये 1200 डाव 1200 टोळे. एका डावाचे 1-1, 2-2, 3-3, 4-4, 5-5 प्रकार. साधा घिस्सा डाव घ्यायचा झाला तर घिस्सा डावाचे 6 प्रकार. पोकळ घिस्सा, पहिला घिस्सा, नंतर घिस्सा, धक्का घिस्सा, फौजदारी घिस्सा असे घिस्सा डावाचे प्रकार. पुन्हा एकदा ताबा घेतलेला. सोनू पैलवानावरती ताबा घेतला. बघणाऱ्याच्या नजरा कुस्तीकडे लागलेल्या. बालारफिक शेखनं ताबा घेतलेला. ही चालू कुस्ती संपल्यानंतर माऊली जमनाळे बाण भारत केसरी किताबाचे मानकरी आणि म्हणजे खत्रे अशी कुस्ती होणार आहे. कमाओ दाम भी कमाओ अपना नाम रोशन करो. तिथं घुटना दिलाय. त्यातनं बचण्यामध्ये सुद्धा तरबेज असावं लागतं. पडायचं बी नाही, पाडायचं बी नाही, करायचं बी नाही, करून बी द्यायचं नाही. मग महाराष्ट्रातला पंच लय हुशार आहे. तो असं केलं तर पाण्यावरती घुटना का ठेवतात पैलवान. भाऊ खरंच तसे हत्तीची मान मजबूत असावी लागते तशी पैलवानाची मान ही मजबूत असावी लागते. त्या मानात त्याची वस्तू पैलवानाची मान हत्तीची मान 117 किलो मानावरती बोजा पडलेला. आपल्या मानेवरती 117 आहे. खराय एवढं सोपं नाही हो. चल बाला रक्ताचं का थांबला रे बाला. नाव त्याचं बालारफिक शेख. त्याचाच बंधू समीर शेख हात काढलेला. सुंदर हात काढून घिस्सा मारण्याचा प्रयत्न. पत्रकार मित्र नोंद घ्या. त्या डावाचं नाव आहे हात काढून घिस्सा. पहिलावून घिस्सा, धक्का घिस्सा, फौजदारी घिस्सा, पोकळ घिस्सा, नवंदर काढून घिस्सा. घिस्साचे 9 प्रकार आहे आणि त्यातून तो वाचलेला घिस्सा डाव का. आणि पंच भाऊचा आदेश आला. 12 एप्रिल मध्ये महात्मा फुले